मालेफाटा येथील अपघातात संजय घोडावत विद्यापीठमधील विद्यार्थिनी ठार। हातकणंगले तालुक्यातील आत्तिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठमध्ये शिकत असलेली मयत दिव्या कानिपनाथ भोसले आणि जखमी विद्यार्थिनी देविका भुते या MCA प्रथम वर्षात शिकत होत्या। त्या राजारामपुरीत राहत होत्या। आज विद्यापीठात परीक्षा असल्याने या दोन्ही विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थी असे 4 जण MH10DW0700 या भाड्याने घेतलेल्या इनोवा कारमधून सकाळी 8:30च्या दरम्यान कोल्हापूरमधून बाहेर पडल्या। संजय घोडावत विद्यापीठमध्ये त्यांची आज परीक्षा होती। ती परीक्षा आटपून वेदिका भुते हिच्या वाढदिवसासाठी बाहेर जाणार होते। इनोवा कार चालक ईशान धुमाळ याने कार सुसाट वेगाने चालवत घोडावत विद्यापीठकडे निघाला होता। कोल्हापूर सांगली महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील माले फाट्यावर याच वेळी MH09EM6290 हा छोटा हत्ती स्क्रॅपच्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या भरून माले फाट्यावर फुला शेजारी थांबला होता। त्याचा चालक विशाल गोसावी हा ओढ्यामध्ये बाटल्या गोळा करण्यासाठी गेला होता। याच वेळी या भरधाव इनोवा कारने या छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली। ही धडक इतकी प्रचंड होती की इनोवा कार हवेमध्ये उडून 3 वेळा पलटी झाली। यामध्ये दिव्या भोसले आणि देविका भुते या गंभीर जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी तात्काळ कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असताना दिव्या भोसले हिचा मृत्यू झाला, तर देविका भुते हिच्यावर उपचार सुरू आहेत। नातेवाईकांनी या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना अक्षरशः हकलवून टाकले। इनोवा चालक ईशान धुमाळ हे बडेप्रस्थ असल्याने पोलिसांच्यावर वरिष्ठ अधिकारी आणि शासकीय दबाव येत असल्याने नातेवाईक हतबल झाले होते। अखेर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांच्यावर दबाव टाकण्याचे काम सुरू होते। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।